असेल त्यामुळे शेतकऱ्याचा कणा कसा मोडला याबद्दलची जाणीव असणारे आपल्या प्रखर लेखणीतून प्रकट करणारे हे सगळे लोक आहेत. मी आत्ता अध्यक्ष जयश्राव मोहिते यांच्या परवानगीने चर्चासत्राचा आरंभ करतो आणि सगळ्यात प्रथम मी आमंत्रित करतो दिव्य मराठीचे मुख्य संपादक संजय आवटे यांनी या परिसंवादाची सुरुवात करावी अशी मी त्यांना विनंती करतो. आजच्या या अतिशय महत्त्वाच्या परिसंवादासाठी माझ्यासोबत विचारपीठावर असणारे आणि समोर असणारे सगळेच मान्यवर. खरं म्हणजे जेव्हा कार्यक्रम पत्रिका माझ्याकडे आली तेव्हा विषयाच्या शीर्षकाची शब्दसंख्या आणि वक्त्यांची संख्या बघून हा परिसंवाद आहे की आंदोलन आहे असा प्रश्न मला पडला. आणि माझी इच्छा एवढीच होती की व्यासपीठावर जेवढे वक्ते आहेत त्याहून किमान अधिक श्रोते पुढे असले पाहिजेत. तर तसं चित्र आहे, त्यामुळे मला आनंद आहे. कृषी कायद्यांच्या अनुषंगानं शेतकरी आंदोलनाच्या संदर्भात साहित्य संमेलनात तरी चर्चा होते आहे याचा मला जास्त आनंद आहे. कारण कृषी कायदे मंजूर होताना चर्चा झाली नाही, कृषी कायदे मागे घेताना चर्चा झाली नाही, पण त्यानंतर या संमेलनामध्ये तरी चर्चा होते आहे. हे फार चांगली गोष्ट आहे. आपण सगळेजण सध्या चर्चा न करण्याच्या मूडमध्ये आणि मोडमध्ये आहोत. चर्चा करायचीच नाही. नरके सर फक्त मन की बात करायची, त्यामुळे चर्चा करायची नाही अशा मूडमध्ये आपण असल्यामुळे सगळ्यांनी फक्त होय म्हणायचं. अशा होयबांची संख्या सध्या फार वाढत चाललेली आहे. जे नाही म्हणतात ते देशद्रोही आणि जे होय म्हणतात ते देशभक्त अशी नवी व्याख्या आहे. मग या होयबांना कधी कंगना राणावत म्हणतात, या होयबांना कधी विक्रम गोखले म्हणतात, या होयबांना कधी अर्णब गोस्वामी म्हणतात. पण एकूण मी नेहमी असं म्हणत असतो की लष्करी तोयबापेक्षा लष्करी होयबा जास्त भयंकर आहे, जास्त घातक आहे. असे लष्करी होयबा सध्या देशामध्ये सगळीकडे सर्वदूर सगळ्याच क्षेत्रांमध्ये तयार झालेले असताना ही चर्चा करणं जास्त महत्त्वाचं यासाठी आहे कारण बाकी सगळे होय म्हणत असताना कोणीतरी नाही म्हटलं, कोणीतरी नकार दिला आणि तो नकार अशा पद्धतीनं दिला की शेवटी राजसत्तेला सुद्धा माघार घ्यावी लागली. हे जास्त महत्त्वाचं आहे. खरं म्हणजे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं एक अवतरण मला आठवतं. संसदेमध्ये राज्यघटना सादर करत असताना 25 नोव्हेंबर 1949ला बाबासाहेब असं म्हणाले होते की समजा तुम्ही एखादा मुद्दा मांडलात आणि तुमचा तो मुद्दा मला पटला नाही तर तुमचा मुद्दा खोडून काढण्यासाठी मी माझी बुद्धी पणाला लावेन, पण माझ्या विरोधातला मुद्दा सुद्धा तुम्हाला मांडता यावा यासाठी जीवाची बाजी लावेन. तुका म्हणे होय स्वतःशी संवाद आपलाची वाद आपणाशी, अशी मांडणी बाबासाहेबांनी केली होती. पण या देशामध्ये मात्र आज वेगळा विचार मांडायचा नाही, वेगळी भूमिका घ्यायची नाही आणि जे कोणी वेगळी भूमिका घेतील देशद्रोही म्हणायचं त्यांना. अशा प्रकारे एकूण सगळं असताना या आंदोलनाकडे आणि या सगळ्या गोष्टींकडे फार गंभीरपणे वेगळ्या पद्धतीनं बघितलं पाहिजे असं मला वाटतं. खरं म्हणजे ज्यांनी वेगळा मुद्दा मांडला त्यांचं काय झालं आपण बघितलेलं आहे. शेतकऱ्यांच्या आंदोलनाच्या अनुषंगाने काय झालं हेही आपण पाहिलं आहे. पण अगदी त्यापूर्वी वेगळा विचार मांडला म्हणून दाभोलकरांचा खून होतो, गौरी लंकेशचा खून होतो. या सगळ्या अनुषंगानं हे सगळं होत असताना नकार देण्याची हिंमत ज्या शेतकऱ्यांनी दाखवली आणि गंमत अशी की ती हिंमत जेव्हा त्यांनी दाखवली तेव्हा त्यांच्या वाट्याला काय आलं, तारेचं कुंपण घातलं गेलं, त्यांच्या रस्त्यामध्ये वाटेमध्ये खिळे टाकले गेले, अनेकांना गुन्हेगार केलं गेलं, दहशतवादी ठरवलं गेलं जणू काही. असं सगळं असताना सुद्धा शेतकरी मागं हटला नाही. शेतकऱ्यांनी आपले मुद्दे जे आहेत ते मांडले आणि त्यामुळे शेतकऱ्यांना मिळालेला विजय जास्त महत्त्वाचा आहे. कौतिकराव ठाले पाटलांनी जेव्हा मला फोन केला होता की या विषयावर तुम्हाला बोलायचं आहे, तेव्हा साहित्य संमेलनाला कोरोनाच्या पूर्वीची गोष्ट होती, या नंतरच्या लॉकडाऊनच्या पूर्वीची, तेव्हा हा विजय आणखी मिळायचा होता. आजही आंदोलन थांबलेलं नाही आहे.
आंदोलन संपलेलं नाही, आंदोलन सुरूच आहे. पण मुद्दा असा की ज्या प्रकारचं यश या आंदोलनाला मिळालं त्याची काही महत्त्वाची कारणं आणि महत्त्वाच्या गोष्टी मला फार आज सांगाव्याशा वाटतात. सगळ्यात मोठी अडचण अशी झालेली आहे, आपण असं बघतो की शेतकऱ्यांचे प्रश्न हे फक्त शेतकऱ्यांचेच प्रश्न उरलेले आहेत. शेतकऱ्यांच्या शेतकऱ्यांशिवाय अन्य कोणाला त्याचं काही देणं घेणं नसतं. ही सगळ्यात मोठी अडचण आहे. शेतकऱ्यांचा प्रश्न आहे, मग बाकीच्याने त्यामध्ये पडायचं कशाला? मला असं वाटतं की या आंदोलनाचं वेगळेपण असं होतं, उत्तर प्रदेशमधला शेतकरी होता, हरियाणातला शेतकरी होता, पंजाबमधला शेतकरी होता, पण सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे प्रामुख्याने उल्लेख केला पाहिजे पंजाबचा. जेव्हा शेतकऱ्यांच्या प्रश्नासाठी एक राज्य उभं राहतं तेव्हा राजसत्तेला माघार घ्यावीच लागते. याचा पुरावा या आंदोलनानं आपल्याला दिलेला आहे. अदरवाईज काय होतं की शेतकऱ्यांचं राजकारण उभं राहत नाही. सगळ्यात मोठी अडचण ती आहे की शेतकऱ्यांचं राजकारण उभं राहत नाही. शेतकऱ्यांचं राजकारण उभं करायचं असेल तर तुम्हाला शेतकऱ्यांची वोट बँक तयार करावी लागेल आणि ज्याच्या आधारे निवडणुकीवर परिणाम करता येईल अशा प्रकारे शेतकऱ्यांचं राजकारण विकसित करण्याचं आव्हान आपल्यासमोर आहे. पंजाबमध्ये काय घडलं? पंजाबमध्ये जेव्हा कृषी विधेयकांच्या अनुषंगानं आंदोलनं सुरू झाली तेव्हा शिरोमणी अकाली दलाला सरकारमधून बाहेर पडावं लागलं. नंतर NDAमधून बाहेर पडावं लागलं, कारण त्यांना माहिती होतं की आपण जर सरकारमधून बाहेर पडलो नाही, आपण NDAमधून बाहेर पडलो नाही, कृषी कायदे करणाऱ्या सरकारच्या आणि NDA सोबत आपण असू तर लोक आपल्याला माफ करणार नाहीत, लोक आपल्याला उभं करणार नाहीत. कॅप्टन अमरिंदर सिंग यांनी काँग्रेस सोडली, पण काँग्रेस सोडल्यानंतर भाजपशी सलगी करताना त्यांना ही पूर्वअट फार महत्त्वाची वाटली की काही झालं तरी पहिल्यांदा तुम्हाला कृषी कायदे मागे घ्यावे लागतील. मला असं वाटतं की ही जी गंमत आहे या गोष्टीच्या अनुषंगाने जास्त विचार केला पाहिजे की या पद्धतीनं जेव्हा शेतकरी आंदोलन उभं राहिलं ते एका पूर्ण राज्याचं झालं, ती वोट बँक म्हणून विकसित झालं आणि त्याच्यानंतर आपण बघतो आहोत की हा परिणाम जो काही आहे तो झाला. बरं, हा काही हे आजच घडते असं नाही. हेमंत टकले जर पूर्ण इतिहास तुम्ही बघितला, महात्मा गांधींनी चंपारण्य सत्याग्रह केला होता. चंपारण्य सत्याग्रह हा कुठला सत्याग्रह होता? हा सत्याग्रह होता शेतकऱ्यांचा सत्याग्रह होता. शेतकऱ्यांचा सत्याग्रह महात्मा गांधींनी केला आणि हा सत्याग्रह सुरू असताना सुद्धा, हे आंदोलन सुरू असताना सुद्धा गांधीवादी मार्गानंच हे आंदोलन सुरू होतं. हे जास्त महत्त्वाचं आहे. तो सत्याग्रहच होता. शेवटी तुम्ही कितीही काही करा, गांधी आडवा येतो. गांधी आडवा येतो आणि गांधींच्या मार्गाने जे शेतकरी जातात त्यांना विजय मिळण्यापासून कोणीही रोखू शकत नाही. मुद्दा असतो तुमच्या कमिटमेंटचा, तुमच्या निष्ठेचा, तुमच्या खात्रीचा. गंमत अशी आहे की मुळामध्ये या प्रकारचा आत्मविश्वास जो शेतकऱ्यांचा होता आणि ज्या पद्धतीने शेतकरी लढत राहिला, झुंजत राहिला आणि हे सांगत राहिला की आम्ही गांधींच्या मार्गाने झुंजतो आहोत, हे सगळं होत असताना मला शल्य याचं आहे की या सगळ्या लष्करी होयबाच्या यादीमध्ये कोण कोण होतं? माध्यमं होती. कोण होतं? लेखक, कलावंत आणि साहित्यिक होते. जे लेखक, कलावंत आणि साहित्यिक ज्यांनी खरं म्हणजे या भवतालाला प्रश्न विचारला पाहिजे, या व्यवस्थेला जाब विचारला पाहिजे, ते सगळे काय करत होते? सगळे साहित्यिक काय करत होते? लेखक, कवी काय करत होते? महाराष्ट्रामध्ये तर हा प्रश्न मला सातत्यानं पडत असतो. आज सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांचा प्रश्न एवढ्या मोठ्या प्रमाणामध्ये भेडसावतोय. आंदोलनं उभी आहेत, शेतकऱ्यांच्या आत्महत्या होत आहेत, पण कुठलाही साहित्यिक, लेखक, कलावंत त्याच्या विरोधामध्ये बोलतो आहे, भूमिका मांडतोय असं दिसत नाही. आजही साहित्यिकांना रस आहे नव्या पुरस्कारांमध्ये, साहित्यिकांना रस आहे महामंडळांमध्ये, सरकारी समित्यांमध्ये आणि सरकारी कमिट्यांमध्ये, पण त्यांना या प्रश्नावर भूमिका घ्यावी असं वाटत नाही. लेखक आणि कलावंतांचं, कवींचं मौन या विषयावर मुद्दाम बोललं पाहिजे. मला पाकिस्तानमधल्या एका कवीची कविता आठवते आणि पाकिस्तानमधल्या कवीची कविता मुद्दाम सांगतोय कारण पाकिस्तानमध्ये कवी पण आहेत हे आपल्याला कळलं पाहिजे. तो कवी असं म्हणतो, माझ्या शहरामध्ये दंगल उसळली, लष्कर काय करत होतं? तो पुढे असं म्हणतो, माझ्या शहरामध्ये दंगल उसळली, पोलीस काय करत होते? आणि त्या पुढे तो असं म्हणतो की माझ्या शहरामध्ये लेखक, कवी असताना दंगल उसळलीच कशी? लेखकांचं आणि कवींचं हे काम आहे की त्यांनी या पद्धतीनं त्यांची भूमिका बजावली पाहिजे, पण प्रत्यक्षात मात्र लेखक, कवींचं मौन या सगळ्या गोष्टींच्या अनुषंगानं बोलायचंच नाही. त्यामुळे मला असं वाटतं की एकीकडे शेतकऱ्यांचं आंदोलनच काय, सगळ्याच प्रश्नांची सगळीच आंदोलनं फार मोठ्या प्रमाणात आहेत. मी सुरुवातीलाच बोलतो त्यामुळे बीजभाषणासारखं जरा बाकीचे काही मुद्दे मुद्दामच मांडतो. शेतकरी आंदोलनाच्या अनुषंगानं बोललं जाईलच, पण एकूणच शेतकरी, कष्टकरी, कामगार, वंचित
यांचं या सगळ्या संदर्भामध्ये काय स्थान असणार आहे याच्या अनुषंगाने बोललं पाहिजे. आणि विशेषतः श्रीमंत सर, कोरोनाच्या नंतर तर हा पेच सगळ्यात मोठा आहे, तो भयंकर वाढणार आहे. कोरोनाच्या नंतर या सर्वसामान्य माणसांचं काय होणार आहे, कारण डिजिटल डिव्हाइड नावाची गोष्ट इतकी वाढत जाणार आहे. मला आठवतं जेव्हा पहिला लॉकडाऊन जाहीर झाला तेव्हा स्थलांतरित मजुरांचे तांडेच्या तांडे निघालेले होते. त्यातला एक तांडा असाच आमच्या औरंगाबाद जवळच्या करमाडजवळ आला आणि धावत्या रेल्वेखाली ते 16 मजूर मृत्युमुखी पडले. त्यानंतर तो फोटो माझ्याकडे आला. तो भयंकर फोटो होता. सगळे संपादक इथे बसले, त्यांना माहिती आहे की अशा प्रकारचे फोटो निवडणं हे किती कष्टाचं आणि क्लेशकारक काम असतं. त्या फोटोमध्ये ती 16 प्रेतं होती आणि त्या शेजारी भाकरी पडलेली होती. एकीकडे आम्ही झूम मीटिंग करत होतो, आम्ही गुगल मीटवर मीटिंग्स करत होतो आणि त्यावेळी जेव्हा ही सगळं हा फोटो माझ्यासमोर आला, आमच्या काही उपसंपादकांचं म्हणणं असं होतं की सर हा फोटो वापरायला नको, हा विचलित करणारा फोटो आहे. वास्तव कितीही भयंकर असलं तरी वास्तव मांडलं पाहिजे. आम्ही तो पूर्ण पानभर फोटो छापला आणि त्या फोटोच्या शेजारी मी एक कॅप्शन लिहिली होती. ती साधारणपणे कवितेसारखी होती. त्यामध्ये आम्ही असं म्हटलं होतं, अजंठा वेरूळच्या परिसरात उद्या जेव्हा उत्खनन होईल, अजंठा वेरूळच्या परिसरात उद्या जेव्हा उत्खनन होईल तेव्हा सापडतील आक्रसलेली प्रेतं आणि त्याच्या शेजारी सापडेल निवर्तलेली भाकरी. तेव्हा विकास हीच त्या काळाची सगळ्यात मोठी फेक न्यूज होती असा निष्कर्ष उद्याच्या पिढ्या काढतील. या प्रकारे बरं गंमत अशी, दुर्दैव असं की जेव्हा हा मुद्दा संसदेमध्ये उपस्थित झाला तेव्हा संसदेमध्ये स्थलांतरित मजुरांची आकडेवारीच नव्हती. किती लोक मृत्युमुखी पडले याचा आकडाच नव्हता. एरवी डेटा इज फ्युएल, डेटा इज पॉवर असं म्हणणाऱ्या सरकारकडे मात्र याचा डेटा नव्हता. या स्थलांतरित मजुरांचं काय झालं हे कोणालाच माहिती नव्हतं. मला असं वाटतं की अशा वेळी आपल्याला हा संघर्ष करायचा आहे. अशा वेळी साहित्यिक कलावंत मूग गिळून बसले, अशा वेळी सेलिब्रिटी मूग गिळून बसले, अशा वेळी कोणीच काही बोललं नाही तर याचं होणार काय हा सगळ्यात महत्त्वाचा प्रश्न आहे. पंजाबमध्ये हे घडलं याचं कारण पंजाबमधले लेखक पण उभे राहिले, पंजाबमध्ये सेलिब्रिटी पण उभे राहिले. पंजाबनं राज्य म्हणून हे आंदोलन ओन केलं की आमचं आंदोलन आहे. महाराष्ट्रामध्ये अशी आंदोलनं अनेक झालेली आहेत, पण मी मगाशी म्हटल्याप्रमाणे मध्यमवर्गीय त्याचं काही पडलेलं नसतं. कुठली तरी कर्जमाफी जाहीर होते, कर्जमुक्ती जाहीर होते, पण आम्ही जेव्हा बातम्या केल्या तेव्हा क्रॉप लोन मिळणं ही मुळात किती कठीण गोष्ट आहे हे आमच्या लक्षात आलं. ज्याला कर्जच मिळत नाही, क्रॉप लोन मिळत नाही, त्याला कर्जमुक्तीसाठी आणि कर्जमाफीसाठी मात्र राजकीय स्तरावर फार मोठ्या बातम्या होतात. पण पुढे काय? आणि म्हणून मला असं वाटतं की जेव्हा ही आंदोलनं सर्वसामान्य माणसांची आपली होत नाहीत, जेव्हा लेखक कवी त्यामध्ये भूमिका घेत नाहीत, तोपर्यंत काही होणार नाही. काळ इतका कठीण आहे. ईस्ट इंडिया कंपनीच्या अनुषंगाने आपण बोलत असतो, हे मुद्दाम नोंदवलं पाहिजे. केरळमध्ये कायटेक्स नावाची कंपनी आहे. केरळ हा नरकेसर साम्यवाद्यांचा गड आहे. भालेराव सर ऐका, की साम्यवाद्यांचा गड आहे केरळ, तिथे कायटेक्स नावाची कॉर्पोरेट कंपनी आहे. त्या कॉर्पोरेट कंपनीनं गेल्या स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीमध्ये पक्ष म्हणून निवडणूक लढवली आणि आता या कंपनीला येणारी लोकसभा लढवायची आहे. मला हे कळत नाही की पूर्वी फक्त आपण असं म्हणत होतो की ईस्ट इंडिया कंपनी गेली, पण नवी ईस्ट इंडिया कंपनी येते आहे, त्यासोबत समोर येते आहे आणि या ईस्ट इंडिया कंपनीसाठी त्या कंपनीच्या भक्ष्यस्थानी शेतकऱ्याला दिलं जातं आहे. हे सगळ्यात वाईट आहे. जे कृषी कायदे झाले त्याबद्दल मी तपशिलात बोलत नाही, एवढ्या कमी वेळामध्ये ते शक्य नाही. पण माझा मुद्दा असा आहे की मुळामध्ये शेतकरी कायदे झाले ते या मोठभर धनाढ्यांच्या हितासाठी. शेतीचं खाजगीकरण करायचं आणि धनदांडग्यांच्या भक्ष्यस्थानी शेतीला द्यायचं हा सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा होता आणि तेवढ्यासाठी हे केलं गेलं. ईस्ट इंडिया कंपनी आपल्या समोर आलेली असताना स्वातंत्र्याची लढाई कशी लढायची याच्याबद्दल मात्र आपल्या समोर कुठली जाणीव नाही. काय पद्धतीनं नक्की हे लढायचं याचं आपल्याला भान नाही. आणि म्हणून मला असं वाटतं की मुळामध्ये मगाशी मी म्हटल्याप्रमाणे शेतकऱ्यांचं आंदोलन आणि त्यानंतर जे काही घडलं, जी माघार घ्यावी लागली उद्दाम राजसत्तेला, या सगळ्यामध्ये 3 गोष्टी अगदी स्पष्ट झालेल्या आहेत. पहिला मुद्दा असा की तुम्ही जर नकार दिलात, ठामपणे नकार दिला, ठामपणे व्यवस्थेला प्रश्न विचारलेत तर निश्चितपणे उत्तरं मिळू शकतात, निश्चितपणे तुम्ही व्यवस्थेचा पराभव करू शकता. जेव्हा महात्मा गांधी चंपारण्य सत्याग्रह करत होते तेव्हा राजसत्ता जुलमी होती, पण तिच्याकडे किमान विवेक शाबूत होता. शेतकरी आंदोलनाच्या या शेतकऱ्यांच्या समोर
जागेसत्ता जुलमी तर आहेच, पण तिनं विवेकही हरवलेला आहे. अशा वेळी जे आंदोलन सुरू आहे, अशा वेळी जे आंदोलन ज्या पद्धतीनं केलं, त्यामध्ये पहिला मुद्दा असा आहे की तुम्ही नकार देऊ शकता. दुसरा मुद्दा असा आहे की मुळामध्ये या कुठल्याही गोष्टीचं राजकारण विकसित करता येणं हे फार महत्त्वाचं आहे. कारण राजकीय भूमिका घेतल्याशिवाय, राजकीय मांडणी केल्याशिवाय तुम्हाला अभ्युदयाची आशा नाही. याचं राजकारण विकसित करता आलं पाहिजे, हा दुसरा मुद्दा आहे. आणि तिसरा त्याहून महत्त्वाचा मुद्दा असा आहे की जेव्हा लेखक, कलावंत आणि समाजातले सगळे घटक ही भूमिका ओन करतात, ही भूमिका आमची आहे असं मानतात, तेव्हा खरं म्हणजे कुठल्याही आंदोलनाला यश निश्चितपणे मिळू शकतं असं मला वाटतं. आणि म्हणून शेतकऱ्यांच्या आंदोलनाच्या निमित्तानं हे 2-3 मुद्दे मांडत असताना, समारोप करताना मला एवढं सांगायचं आहे, साहित्य संमेलनाच्या व्यासपीठावरून आपण बोलतो आहोत. साहित्यिकांनी, कलावंतांनी व्यवस्थेला प्रश्न विचारणं हे जास्त महत्त्वाचं आहे. माध्यमांची आणि व्यवस्थेची पार्टनरशिप जुनी आहे. एक लक्षात घ्या की बेमुरवतखोर उद्योजक, बेताल माध्यमं आणि विखारी राजकीय नेते यांचं नेक्सस आहे. आणि म्हणून मी जे मागे म्हटलं होतं की माध्यमांचं अर्नबायझेशन होत आहे, सगळ्यात मोठी चिंता आहे. माध्यम जागा केलं पाहिजे, पण माध्यमं भूल देत आहेत, ॲनेस्थेशिया देत आहेत. माध्यमांनी ॲनेस्थेशिया द्यायचा, माध्यमांनी भूल द्यायची आणि मग व्यवस्थेनं ऑपरेशन फत्ते करायचं, असा हा डाव आहे. अशा वेळी माध्यमं या सुरामध्ये बोलत आहेत. त्यामुळे माध्यमांकडनं अपेक्षा करणं फार अवघड झालेलं आहे. कारण ज्या माध्यमांनी तबलिगींनी भारतामध्ये कोरोना आणला, अशा प्रकारचं नॅरेटिव्ह सेट केलं होतं, त्या माध्यमांकडनं फार वेगळी अपेक्षा करणं गैर आहे. पण तरीसुद्धा माध्यमं या प्रकारे काम करतायत. साहित्यिक आणि कलावंत भूमिकाच घेत नाहीत, तरीसुद्धा आमचा शेतकरी उभा राहतो. अरे ले मशाले चल पडे है लोग मेरे गाँव के, अब अंधेरा जीत लेंगे लोग मेरे गाँव के, बिन मांगे कुछ भी यहाँ मिलता नहीं ये जानकर, अब लड़ाई लड़ रहे हैं लोग मेरे गाँव के, ले मशाले चल पडे है लोग मेरे गाँव के. अशा पद्धतीने ही मशाल घेऊन शेतकरी निघाले. मला दुःख एवढंच आहे की ही मशाल माझ्या लेखकांच्या, कलावंतांच्या आणि पत्रकारांच्या हातात मात्र नाही. याचं शल्य नोंदवतो आणि थांबतो. या परिसंवादासाठी आवश्यक असणारी बैठक संजय तुम्ही खूप चांगल्या पद्धतीने मांडली. आणि लेखक, कलावंत आणि माध्यमं यांच्याबद्दलचे आपले विचार सगळ्यांनाच अंतर्मुख होऊन बघायला लागेल अशा पद्धतीचे आपण व्यक्त केलेत. यानंतर मी आमंत्रित करतो रमेश जाधव यांना. रमेश जाधव नाही आहेत आता, पूर्वी नाशिककर असलेले पण खरे औरंगाबादचे असे आमचे मित्र निशिकांत भालेराव. नमस्कार. माझ्या हातामध्ये शेतकऱ्यांचा असूड आहे, महात्मा फुलेंचा. त्यामुळे भूमिका अगदी स्पष्ट आहे. आणि आमच्या औरंगाबादचे मित्र संजय आवटे यांनी चांगली मांडणी इथे केलेली आहे. आता माझा ॲडव्हान्टेज असा आहे की मी मुख्य प्रवाहातील जी पत्रकारिता होती ती 15 वर्षापासून सोडून दिली होती. कारण त्यातला फोलपणा माझ्या लक्षात आला, जो आवटेंना आता लक्षात येतोय, मला तेव्हाच लक्षात आलं होतं. इथे 3 संपादक आहेत आणि सगळे मुख्य प्रवाहातले आहेत. मुख्य प्रवाहातील वर्तमानपत्रे वाचू नका अशी ती 2004 मध्ये महाराष्ट्रामध्ये एका सर्वेक्षणानंतर मोहीम निघाली होती. त्या मोहिमेच्या नंतर जे वृत्तपत्र निघालं त्याचे प्रतिनिधी दुर्दैवाने आज इथे येऊ शकलेले नाहीत. म्हणजे ॲग्रोवन नावाचं दैनिक होतं आणि त्याच्यात काही काळ मी काम केलेलं असल्यामुळे मला हे स्पष्टपणे सांगितलं पाहिजे की मुख्य प्रवाहातले 3 संपादक आहेत. शेषराव मोहितेंसारखा असं जगणं तोलाचं या कादंबरीचे लेखक आपण अध्यक्ष म्हणून ठेवलेले आहेत, जे शेतकरी संघटनेमध्ये शरद जोशींच्या बरोबर पण ज्यांनी काम केलेलं आहे.
आता विलास शिंदेंसारखे सेलिब्रिटी, कंसामध्ये नाही तर सगळ्या महाराष्ट्राचे जे सेलिब्रिटी आत्ता इथे असतील तर विलास शिंदेत माझ्या दृष्टीने. संजय आवटे, शैलेंद्र तनपुरे, श्रीमंत माने, भालेराव हे सेलिब्रिटी नाहीत. आणि आमचं मौन असेल तर चालेल, पण विलास शिंदे आणि शेषराव मोहितेंचं मौन मला तरी परवडणार नाही. मगाशी मी सांगायचा प्रयत्न केला की शेतकऱ्यांच्या आसूडमध्ये मी काल जस्ट पाहत होतो की 100 वर्षापासून जे काही शेतकऱ्यांचे प्रश्न आहेत ते आजही तसेच दिसतात. आणि साहित्य संमेलनाने एक लांब लचक मालगाडीसारखा असा विषय ठेवला इथे सगळा. त्यांचं अभिनंदनच केलं पाहिजे, विशेषतः कौतुकराव ठाले पाटलांचं अभिनंदन यासाठी केलं पाहिजे आणि स्थानिक संयोजन समितीचं की त्यांनी या भागामधल्या महाराष्ट्रातल्या आणि विशेषतः नाशिक उत्तर महाराष्ट्रामधल्या बहुसंख्येने असलेल्या प्रजेचा आवडता विषय असा इथे ठेवलेला होता, शेतकऱ्यांची दुःस्थिती. आता येत असताना मला शेतकरी माझा मित्र आणि पत्रकार असलेला ज्ञानेश्वर उगले त्यांनी एक काव्यसंग्रह मला दिला, मातीची मुळाक्षरे म्हणून. त्यातल्या 4 ओळी फक्त तुम्हाला सांगतो की शेतकरी जो रसिकपण आहे, साहित्यिकपण आहे, तो काय विचार करतो एकूण. हा ज्ञानेश्वर उगले कवी आणि शेतकरी निफाड तालुक्यामधला असा म्हणतो, साऱ्या शिवाराची कविता डोळ्या देखत होत जाते उद्ध्वस्त. होतं नव्हतं वाहून गेले की अख्खा कवीच होतो पूरग्रस्त. काळजाची भाषा अशी की चिवटपणा हीच खुबी आहे, म्हणूनच पूर दुष्काळ पचवून ही कविता पाय रोवून उभी आहे. फक्त कविताच नाही तर शेतकरी सुद्धा पाय रोवून उभा आहे. तुम्हाला सांगितलं पाहिजे की ज्या शेती आणि शेतकरी या सेक्टरविषयी आपण बोलतोय त्याचं मागच्या वर्षीचं कोरोनाच्या नंतरचं वार्षिक उत्पादन जे होतं ते आपण 150 दशलक्ष टनाच्या वरती गेलेलो होतो आपण कोरोनाच्या काळात. जेव्हा आपण सगळेजण, तुम्ही आम्ही मी घरामध्ये होतो, हा शेतकरी काय नव्हता घरामध्ये, तो शिवारातच होता. आणि ज्या GDPचा नेहमी उल्लेख केला जातो, काल पण एका परिसंवादामध्ये उल्लेख केला गेला, आपलं जे योगदान आहे शेतीचं आणि शेतकऱ्यांचं ते 18% आहे आत्ताच्या घटकेला. ते उद्योजकांच्या आणि इतर तुलनेने कमी असेल, पण ते वाढलेलं दिसतं. मग तरी हा विषय काय येतो, आपण आत्ता जो विषय घेतलेला आहे, आता या विषयामध्ये जर का फोड करायची झाली तर थोडक्यात तुम्हाला सांगतो, शेतकऱ्यांची दुःस्थिती आहे का, तर आहे. शेतकऱ्यांची आंदोलनं होतात का, होतात. राज्यसत्तेचा निर्दयीपणा आहे का, आहे. कोणती राज्यसत्ता, स्टेट म्हणून जेव्हा आपण विचार करतो ही निर्दयीच असणार. मग ते आत्ताच्या घटकेला मोदी असतील, मला स्पष्टपणे नावच घेतलं पाहिजे, कारण मी काय आता कुठल्याला कोणाला बांधील नाही आहे. आणि मी गोदी मीडियाचं पूर्वी कधी प्रतिनिधित्व करत नव्हतो आणि आत्ता तर प्रश्नच येत नाही रिटायर असल्यामुळे. लेखक कलावंतांचं मौन आहे का, तर आहे, मौन आहे त्यांचं. आणि मग असं जर का मौन असेल तर मग सेलिब्रिटी काही भूमिका घेताना दिसतात का आपल्याला, तर दिसत नाही. आता असं इतकं नकारात्मक असताना आपल्याला याची फोड जर का केली तर आसमानी आणि सुलतानी असं आपण नेहमी वाक्यप्रयोग करतो की दोन्ही घटक कारणीभूत आहेत. आसमानीचं आपण रौद्र स्वरूप 2-3 दिवसापासून बघतो इथेच याच्यामध्ये. पण ही जी राजसत्ता आहे याचं दमन आपण पचवत आलेलो आहोत. शेतीवर लेखक कलावंतांनी मौन बाळगलेलं आहे आणि सेलिब्रिटींनी पूर्ण दुर्लक्ष केलं आहे. तर मग जो शेतमाल आपण रोज खातो त्याचे आपण एंड युजर आहोत, शेवटचे. मग आपण गप्प का आहोत त्याच्यामध्ये. जसं मध्ये आवटेंनी का आत्ता मगाशी प्रश्न केला की मध्यम वर्गाचं काही आहे का नाही. आता माझ्या दृष्टीने सरळ सरळ खाणारे आणि उत्पादन करणारे असे 2 घटक आहेत त्याच्यामध्ये. आता खाणारे जे आहेत
हे दुर्दैवाने संघटित आहेत आणि जे पिकवणारे आहेत ते असंघटित आहेत. आता नेहमी वारंवार मुद्दा निघतो दुःस्थितीच्या विषयी, शेतकऱ्यांच्या विषयी, आणि हे मुख्य प्रवाहातले जे केशवराव मोहिते यांचं वैशिष्ट्य असं होतं की 80च्या नंतर जी महाराष्ट्रामध्ये फार मोठी चळवळ शेतकरी संघटनेची झाली त्याच्यामध्ये ते ॲक्टिव्ह होते. आणि शरद जोशींचं जे स्वप्न होतं किमान आधारभूत किमतीची हमी, घामाचे दाम आणि शेतमालाची नियंत्रण मुक्ती, या स्वप्न पाहणाऱ्यांमध्ये शेषराव मोहिते भास्कर चंदनशिव होते. भास्कर चंदनशिव हे साहित्यिक म्हणून शेतकऱ्यांच्या दुःस्थितीचं वर्णन लाल चिखलमध्ये करताना आपल्याला दिसतात. पण आता काळ इतका बदललेला आहे आणि जी दुःस्थिती आपण म्हणतो ती मायनॉरिटीमध्ये गेलेली आहे. आता अनेकांना आवडणार नाही कदाचित माझी भूमिका, आणि ही दुःस्थिती सुधारायला काही आत्ताचे तोमर आणि मोदी शहा हे काही जबाबदार नाही आहेत. याच्यामध्ये गेल्या 1990पासून PV नरसिंहराव, मनमोहन सिंग यांनी जी जाणीवपूर्वक खुलीकरणाची एक अर्थव्यवस्थेला गती दिली आणि त्याच्याबरोबर शेतीच्या सुधारणा, जे आपल्या राज्याचे आणि देशाचे कृषी मंत्री शरदराव पवार यांनी जे त्या स्वप्नाला शरद जोशींच्या याला गती दिली, त्याचं प्रत्यक्ष स्वरूप या कायद्यामध्ये आलं की जो कायदा विवादास्पद झाला. मग हे कायदे झाले आता त्याच्यामध्ये अशी अडचण होती की संसदेमध्ये जे बसतात त्यांनी समजून सांगणं पण गरजेचं होतं शेतकऱ्यांना. त्यांनी तसं केलं का? त्यांनी तसं केलं नाही. आता काय झाले की पंतप्रधानांना सवयच लागली आहे मास्टर स्ट्रोक मारायची. प्रत्येक वेळेस काय झाले की मास्टर स्ट्रोक, आणि हे मास्टर स्ट्रोक कोण म्हणतं? तर हे मुख्य प्रवाहातले जे संपादक असतात यांनीच त्याला विशेषणं लावले की मास्टर स्ट्रोक, मोदींचा मास्टर स्ट्रोक. अरे कायदे मंडळामध्ये तुम्ही कायदा करताय, तुम्हाला शेतकऱ्यांना समजून सांगता आलं पाहिजे की नाही? शेतकऱ्यांच्या प्रतिनिधींना बोलवता आलं पाहिजे, चर्चा केली पाहिजे. शेतकऱ्यांचे काही म्हणणं होतं. शेतकऱ्यांचा कृषी कायद्यांना विरोध जो दिसला तो दुसऱ्या भागामध्ये दिसलेला आहे आपल्याला, की ज्याच्यात दमन झालं आणि नंतर उफाळून आलं ते सगळं राजकारण. शेतकऱ्यांमधलं सुद्धा राजकारण या निमित्ताने दिसलेलं आहे आपल्याला सगळ्यांना. मी राजकारणाच्या अजिबात विरोधातला नाही, शेतकऱ्यांनी पण राजकारण केलं पाहिजे, पण मुख्य आपला जो व्यवसाय आहे शेतीमधला त्याच्याविषयी आपण काय करतो आत्ता? समजतोय का शेतीचा प्रश्न? साहित्यिकांना आणि पत्रकारांना इतक्या गुंतागुंतीचे विषय आहेत की सोयाबीनचा विषय आवटेंनी उल्लेख केलेला होता. सोयाबीनचे भाव नियंत्रित झाले, सोयाबीनचे भाव वाढले की पोल्ट्री उद्योग लगेच तिथून आरडाओरडा करतो. त्याच्यामध्ये कसं काय नियंत्रण करणार? आणि मग शेवटी मॉडेल म्हणून तरी काय येणार? एमर्ज कसं काय होणार? या मुद्द्यामध्ये मला हे सांगितलं पाहिजे, अभिमानाने सांगितलं पाहिजे की गेल्या 10-15 वर्षामध्ये, गेल्या 7 वर्षात नाही 10-15 वर्षामध्ये जे काही त्याला फळं लागायची मोहोर होत आलेला होता, त्या मोहोराचं स्वरूप फळाचं याच्यामध्ये आपल्याला आत्ता सध्याच्या केंद्र सरकारच्यामुळे दिसायला लागलं. आणि त्यांनी त्याचं श्रेय घेऊन टाकलं की आमच्यामुळेच झालं म्हणून. असं अजिबात नाही आहे. याचं श्रेय द्यायचं असेल तर शरद जोशींनाच आधी दिलं पाहिजे आणि त्याच्यानंतर ते दिलं पाहिजे मनमोहन सिंग, PV नरसिंहराव आणि शरद पवार यांना. माझं शरद पवारांशी अजिबात देणं घेणं नाही, हेही तुम्हाला स्पष्टपणे सांगतो. पण काही गोष्टी इथे स्पष्ट याच्यासाठी बोलल्या पाहिजेत की आत्ताचा माध्यमं जे आहेत आणि आत्ताचे जे साहित्यिक आहेत यांना शेतीचं जे बदललेलं स्वरूप आहे याच्यामधले बारकावेच समजत नाहीत. आता उदाहरण सांगायचं, शेतमालाची विक्री सुलभ होण्यासाठीची प्रक्रिया काय? साठवणुकीचं काय आपण करणार आहोत? बीजोत्पादनाचं काय करतो? जोडधंद्याचं आणि शेतीचं अर्थकारण
कसं काय समजून घेणार आहोत आपण? आणि बाजारातला भाव कोण नियंत्रण करतं? हमी भाव कोण कोणाला विचारून ठरवतं? शेतीमधला सर्वात महत्त्वाचा जो भाग आहे स्केल ऑफ फायनान्स ज्याला आपण म्हणतो आणि इल्ड गॅप्स, याच्याविषयीची किती जणांना कल्पना आहे? दुर्दैवाने नाही. कारण मुख्य प्रवाहामधल्या पत्रकारितेला एवढा वेळच नाही. त्यांना सतत बाईट पाहिजेत आणि सोशल मीडियाला लाईक्स, कॉमेंट्स आणि शेअरमध्ये ते अडकून पडले असल्यामुळे त्यांना काहीही देणं घेणं नाही. शेतकऱ्यांच्या आत्महत्या हा पहिल्या पानावर, मला असं वाटतं की लोकमतमध्ये कॉलम होता नागपूरच्या, की आज केलेल्या शेतकऱ्यांच्या आत्महत्या 488 वगैरे असं रोज छापून येतं, जसं हवामान छापून येतं. माझ्या दृष्टीने शेतकऱ्यांच्या आत्महत्या हा माझा तरी विषयच नाही. माझा विषय विलास शिंदे, त्यांची सह्याद्री फार्म, 100 कोटीपासून 500 कोटीपर्यंत या माणसांनी, शेतकऱ्यांनी कशी काय नेली आपली कंपनी? 42 देशांना विलास शिंदेंचा शेतमाल नाशिकमधनं आज जातो कसा काय? 190 आपले जे खेडे आहेत त्या खेड्यांमधला जवळपास 22,000 शेतकरी रजिस्टर्ड आहेत त्यांच्याकडे. मग हा विलास शिंदे जो सेलिब्रिटी आहे, त्यांना आदरार्थी म्हणायला पाहिजे, आमचे मित्र आहेत म्हणून मी म्हणालो एकेरी. पण हे विलास शिंदे आज 500 लोकांना नोकऱ्या देतात एवढाच भाग नाही, तर ते सांगितलं पाहिजे तुम्हाला की काही शेतकऱ्यांची नावं इथे आवर्जून घेतले पाहिजेत मला या भागातले आहेत म्हणून, की हे शेतकरी जे आहेत विशेषतः निफाड तालुक्यामधले आहेत आणि यांनी विलास शिंदेंसारखंच मॉडेल आपलं जे आहे हे आता आत्मसात करायचा प्रयत्न केला आहे. योगेश थोरात नावाचा आमचा दुसरा शेतकरी मित्र आहे. MHA-FPC नावाची महाराष्ट्र सरकारने काही वर्षांपूर्वी सुरू केलेली योजना होती, शेतकरी उत्पादक कंपन्या. त्या कंपन्या आत्ता 578 कंपन्या महाराष्ट्रामध्ये झालेल्या आहेत. 16 लाख शेतकऱ्यांना ते गव्हर्न करतात, मॉडरेट करतात. आणि प्रत्येक शेतकरी उत्पादन कंपनी ही विशेषतः तुरीच्या टंचाईनंतर नफ्यामध्ये आलेली आहे. मग हे जे FPOचं मॉडेल आहे, म्हणजे हे योगेश थोरात असतील किंवा आमचे विलास शिंदे असतील किंवा आमचे पाचोऱ्याचे शेतकरी असतील विश्वासराव पाटील, हे का म्हणून सेलिब्रिटी आपल्या या मुख्य प्रवाहामध्ये येत नाहीत कधी? हा आवटे, तनपुरे, श्रीमंत माने यांना विचारलं पाहिजे किंवा इथे राजू खांडेकर असतील तर त्यांना विचारलं पाहिजे की हे पहिल्या पानावर येत नाही. पहिल्या पानावर गणपतीच येणार. त्याच्यामध्ये पहिल्या पानावर छगन भुजबळ, शरदराव पवार, कधीतरी देवेंद्र फडणवीस, त्यांना राग आला इथे सावरकरांचं काही नसल्यामुळे यांच्याच बातम्या येतात. पण विलास शिंदेची कंपनी ही एवढ्या दुर्धर अवस्थेमध्ये ही जाते. आणि 2 वर्षांपूर्वीच विलास शिंदेनी कृषी कायद्यांच्या संबंधातलं स्टेटमेंट केलेलं होतं. ते पण अनुकूल आहेत कृषी कायद्याला. कृषी कायद्याचं जे राजकारण केंद्र सरकारने केलं आणि शेतकऱ्यांनी केलं त्याला ते आणि मी अनुकूल नाही, हे लक्षात घेतलं पाहिजे. इथे हे सांगितलं पण पाहिजे गरजेने की हा जो मुद्दा आहे इथे वारंवार येतोय की लेखक कलावंतांनी मौन बाळगलं का? तर मला असं वाटतं मध्ये आपल्या राजन गवसांनी पण एक पत्र काढलेलं होतं काही शेतकऱ्यांनी, ज्याच्यात भास्कर चंदन शिव यांचं पण नाव होतं. त्यांनी दिला होता पाठिंबा शेतकरी आंदोलनाला. मी स्वतः योगेंद्र यादव यांचा मित्र असल्यामुळे 4 दिवस राहून पण आलो बॉर्डरवर, सगळं अनुभवलं. मी पण माझं मत तिथे नोंदवलं की दमन होतं का? राजसत्तेचं इतकं भीषण दमन मी अन्यत्र आणीबाणीमध्ये सुद्धा पाहिलेलं नाही. पत्रकारांवर दमन होतं का? झालेलं आहे. विनोद दुआंसारखा जो माणूस काल आपल्यामधनं निघून गेलेला आहे, त्यांना आदरांजली वाहून सांगतो मी तुम्हाला की विनोद दुआंचं स्टेटमेंट होतं की 2024मध्ये मोदी सरकार काही टिकणार नाही, तर हे जे भक्त मंडळी आहेत सगळे
यांनी त्यांच्यासाठी प्रार्थना केले, यज्ञ केलेत की हे जिवंत राहावे, 2024मध्ये मोदी पुन्हा कसे येणार आहेत म्हणून. इतक्या थराला ही भक्त मंडळी आणि भाजपचे जे समर्थक आहेत किंवा ज्यांना काही त्याच्यामध्ये राजकारण करायचे, हे इतक्या थराला गेलेले आहेत. त्यामुळे राजसत्तेचं दमन प्रचंड आहे, जे पहिल्यापासूनच चालत आले. इंदिरा गांधींच्या काळात पण चालू असते आणि ठाकरेंच्या राज्य सरकारच्या काळातही अनेक ठिकाणी वेगवेगळ्या प्रयत्नांमध्ये ते दिसून येतं आपल्याला. म्हणजे आत्ताचं सरकार काही राज्यातलं दमन करत नाही अशा भ्रमामध्ये तुम्ही आणि मी राहायचं काही कारण नाही आहे. ते करणारच, राज्यसत्ताच येते. पण मग साहित्यिक, कलावंत, लेखक आणि पत्रकार हे काय करतात हे विचारण्याची पाळी शेतकऱ्यांना आली पाहिजे, शेतकऱ्यांनी आणली पाहिजे. म्हणजे मला एक उर्दूमधला शेर आठवतो, कितनी संगदिल है जिंदगी साहिल कि सबकी जुबा पे चर्चे है तेरे और तू है खामोश. मग शेतकरी खामोश आहे, शांत आहे, पण तो गप्प बसलेला नाही. तो त्याचा शेतीमधला जो व्यावसायिकपणा आहे, प्रिसिजन फार्मिंगसारखा आहे, एकात्मिक कीड नियंत्रणासारखा विषय असेल की सगळ्यांनी मिळून शेती करण्याचे प्रयोग चालले. 23,000 हेक्टर विलास शिंदेचं आत्ताचं काम आहे, 23,000 हेक्टरवर. मग मला सांगा तुम्ही की मग मी कोणत्या तोंडाने म्हणू की शेतकऱ्यांची दुःस्थिती आहे? मी नाही म्हणणार. मी म्हणणार की शेतकऱ्यांच्या पुढे आणि शेतीपुढे काही भीषण प्रश्न आहेत. ते महाराष्ट्रातल्या शेतकऱ्यांपुढे आहेत, देशातल्या शेतकऱ्यांपुढे आहेत. पण या प्रश्नांची तड आणि या प्रश्नाची सोडवणूक ही शेतकऱ्यांनाच करावी लागणार आहे. आता इथे बच्चू कडू असते तर त्यांच्या तोंडावर म्हणायला मला त्यांना आवडलं असतं. आता बघा, हे बच्चू कडू इथे येणार होते, आले नाहीत ते सोडून द्या. हे आपल्या विधिमंडळात बसतात, हे कायदे करतात सगळ्यांसाठीचे. पण कायदा काही करू शकत नाही म्हणून सरळ हात उगारतात, मारहाण करतात. अनेक नौकरशांना मारहाण केलेली आहे. याचा अर्थ काय होतो की कायदे मंडळ आणि विधिमंडळ पण एका मर्यादेच्या पलीकडे जाऊ शकत नाही. म्हणून मॉडेल्स आपल्याला निर्माण करायला पाहिजेत. माझ्या सुदैवाने महाराष्ट्राला शेतीमधली एक उज्ज्वल अशी परंपरा आहे. अण्णासाहेब शिंदेंपासून आपले जे कृषी मंत्री होते वेगवेगळे, आपले जे 4 विद्यापीठं आहेत ज्यांनी पण महत्त्वाचं काम केलेलं शेतीमध्ये, त्यांनी उभं केलेलं मॉडेल जे योगेश थोरात, विलास शिंदे आहेत, निफाडमधले काही शेतकरी आहेत, मराठवाड्यामधले शेतकरी आहेत, जळगावमधले आहेत, विदर्भामधले आहेत, त्यांनी ते पुढे आणलं पाहिजे. आणि त्या मॉडेलला अनुसरून याच्यावरती नव्या कादंबऱ्या लिहिण्याची गरज आहे. हे शेषराव मोहितेंना पण आवर्जून सांगितलं पाहिजे की असं जगणं तोलाचं हा विषय 15 वर्षांपूर्वीचा होता, आत्ताचा विषय नाही. आत्ताचा विषय नियंत्रण मुक्ती असेल तर या नियंत्रण मुक्तीचे फायदे तोटे काय होणार आहेत शेतकऱ्यांना आणि ते त्या साहित्यामध्ये उमटतात का नाही हे बघणं महत्त्वाचं वाटतं. मला एवढंच मांडायचं होतं. थोडी सकारात्मक बाजू होती म्हणून कदाचित तुम्हाला आवडली नसेल, पण धन्यवाद. निशिकांतजी, या परिसंवादात सगळ्याच बाजू स्पष्टपणे लोकांसमोर आल्या पाहिजेत आणि त्या दृष्टीने आपण व्यक्त केलेली परखड मतंसुद्धा निश्चितच विचारात घेण्यासारखी आहेत. आपल्या सहभागाबद्दल धन्यवाद. आणि यानंतर मी महाराष्ट्र टाइम्स नाशिक आवृत्तीचे संपादक श्री शैलेंद्र तनपुरे यांना आमंत्रित करतो. नमस्कार. शेतकऱ्यांची दुःस्थिती आणि त्या संदर्भात एकूणच समाजाचं त्याकडे पाहणं आणि कृती करणं हा विषय मराठी साहित्य संमेलनासारख्या व्यासपीठावर उपस्थित होतो. त्यावर साधक वादक चर्चा होते. मला असं वाटतं ही अत्यंत स्वागतार्ह अशी बाब आहे. एकतर या प्रश्नाकडे आपणा सर्वांचंच प्रचंड दुर्लक्ष झालेलं आहे किंवा प्रचंड गैरसमज तरी आहेत. शहरी वातावरणात राहणारे
विशेषतः आत्ताच निशिकांत जे असतील किंवा संजय आवटे जे असतील त्यांनी उल्लेख केला मध्यमवर्गीय. या वर्गाचं एक तर राग तरी आहे शेतकरी बांधवांवर किंवा त्यांचे गैरसमज तरी आहेत. आणि हे जे गैरसमज आहेत ते दूर करण्याचा प्रयत्न आज मला असं वाटतं या व्यासपीठावर होईल. अनेकदा जेव्हा जेव्हा शेतकरी आंदोलनं होतात किंवा कृषी मालाचे भाव कोसळतात, शेतकरी रस्त्यावर येतात, आपले पीक रस्त्यावर फेकतात किंवा दुधाची नासाडी करतात. शहरी माध्यमं असतील किंवा शहरी लोक असतील, मध्यमवर्गीय असतील, पांढरपेशे असतील, त्यांना मात्र हे नुकसान तेवढं दिसतं. आणि या लोकांना जर हे परवडतं फेकून द्यायला, तर यांच्यासाठी कशासाठी सवलती द्यायच्या, कशासाठी अनुदानं द्यायचे, कशासाठी कर्जमाफी द्यायची, असा सवाल ही सगळी मंडळी विचारते. यांचा आवाज बुलंद आहे. जसं आत्ता निशिकांत भालेराव म्हटले की शेतकरी संघटित नाही आणि उर्वरित समाज हा संघटितपणे या विरोधात आवाज उठवतो. शेतकऱ्यांना भरपूर सवलती मिळतात, त्यांना कर्जमाफी मिळते, त्यांना अनुदानं मिळतात, हे वारंवार बोललं जातं. मग असं असलं तरी या देशातील शेतकरी आजही सुस्थितीत किंवा समृद्धीच्या मार्गावर आला आहे का, तर असं म्हणता येत नाही. तो जर तसा असता तर कदाचित आपण सगळे आज इथं व्यासपीठावर आणि समोर उपस्थित नसतो. शेतकरी मात्र दिवसेंदिवस खंगत चालला आहे. आवटेंनी दिल्लीतील कृषी आंदोलनाचा विषय उपस्थित केल्यामुळे मी त्या विषयाला फाटा देतो. परंतु शेतकऱ्यांची स्थिती दिवसेंदिवस वाईट होत चाललेली आहे. तो सर्वार्थानं खंगत चाललेला आहे. या साऱ्या परिस्थितीशी दोन हात करता करता तो थकलाय, दमलाय आणि शेवटी आत्महत्येच्या मार्गाला लागलाय. यापासून त्याला वाचवायचं कसं याचा विचार जोपर्यंत होत नाही आणि त्याचं दुःख, या दुःस्थितीची कारणमीमांसा आपण जर करणार नसू तर मला असं वाटतं आपल्यासारखे दुर्दैवी आपणच आहोत. आपण सगळेच कमी पडतो. भालेरावजींनी आता माध्यमांवरही बराच रोख धरला आहे. शहरी माध्यमांमध्ये शेतीचे प्रश्न येत नाही, शेतीचे विषय येत नाही, हा पण एक आक्षेपाचा भाग नेहमीच मांडला जातो. बाजारपेठीय अर्थव्यवस्थेमुळे ह्या सगळ्या गोष्टी होत असेल आपण असं समजलो तरी देखील अशा वेगवेगळ्या व्यासपीठावर हे विषय उपस्थित झाले पाहिजे आणि त्यावर चर्चा झाली पाहिजे. आज ह्या परिसंवादाला तासभर उशीर झाला. सकाळी जेव्हा आपण या संमेलनस्थळी येत होतो त्यावेळेस शहरात प्रचंड धुकं पसरलेलं होतं. 4 फुटावरचं आपल्याला दिसत नव्हतं. मला सांगितलं गेलं की हायवेवरून, उड्डाणपुलावरून खूप धुकं असल्यामुळे वाहनांची गतीसुद्धा मंद झालेली आहे. कदाचित परिसंवादाला उशीर होईल. ही जी काय स्थिती आहे ती जर शहरी लोकांच्या, विशेषतः कवी लेखकांच्या दृष्टीनं जर आपण मांडायची ठरवली किंवा त्यांनी मांडली देखील असेल, लगेच फेसबुक, इन्स्टावर फोटो टाकले असतील की गुलाबी थंडीत नाशिक कसं बहरून गेलं आहे, धुक्याची दुलई लपेटून माणसं आनंदी झाली आहेत. पण मी सांगतो त्याच वेळेस, आणि या जिथं संमेलन स्थळ आहे त्याच्या आजूबाजूला जर आपण बघितलं आणि केवळ निफाड असेल, दिंडोरी असेल, ज्या तालुक्यांमधल्या शेतकऱ्यांच्या जीवाची काहिली होत असेल, म्हणजे एका वर्गाला ही धुक्याची दुलई पांघरल्यानं उबदार आनंदाचं भरतं येऊ शकतं. पण त्याच वेळेस शेतकऱ्यांना मात्र हे धुकं माझं द्राक्ष तर नासवणार नाही ना, त्याच्यावर करपा रोग तर पडणार नाही ना, त्याच्या भीतीनं ते काळवंडले असतील. त्यामुळे हा पाहण्याचा दृष्टिकोन आहे, आपण कोणत्या गोष्टीला कसं पाहतो.
लेखक, कवी, सेलिब्रिटी यांनी या विषयात लक्ष घातलं पाहिजेलच, यात काय वाद नाही. अनेक कवी आहेत, गेले 2 दिवस इथं कवी संमेलन चाललं आहे आणि विशेषतः या भागात ते असल्यामुळे अनेक शेतकऱ्यांची मुलं आपल्या कवितेतून आपली दुःख मांडत आहेत. परंतु मुख्यत्वे हळूहळू करता आपण पाहतोय की नागरीकरण वाढत चाललं आहे, शहरीकरण वाढत चाललं आहे, गावात शेती परवडत नाही आणि शेतकऱ्यांचीच मुलं शहरात येतात. शहरीकरणाचा वेग किती प्रचंड आहे आपल्याला कल्पना आहे. शहरात आल्यानंतर नोकरदार वर्ग ते बनतात आणि मग नोकरदार वर्ग, पगारदार वर्ग तो मध्यमवर्गीय होतो आणि मग त्यांना शेतीचे कसले लाड चाललेत हे वाटायला लागतं. त्यांना असं वाटतं की आम्ही आयकर भरतो, आम्ही शेतकऱ्यांना अशाशे कर रूपानं पैसा देतो आणि आमच्या कर रूपानं भरलेल्या पैशाचा शेतकऱ्यांवरती विनाकारण खर्च कशाला, त्यांना कशासाठी सवलती द्यायला पाहिजेत. पण मला हे सांगायला पाहिजे की मध्यमवर्गीयांना पगार मिळतो तो कशातून मिळतो. आपण सर्वजण वेगवेगळ्या भागात राहतात, अनेक व्यापारी आहेत, रोज आपण शेअर बाजाराचे निर्देशांक बघतो. शेतीच्या हंगामाचं वेळापत्रक जाहीर झालं किंवा पावसाचा अंदाज जाहीर झाले की शेअर बाजाराचा निर्देशांक असा खालीवर होतो. जर शेतीचा वाटा फक्त 18 ते 20% आहे असं निशिकांतजी तुम्ही म्हटलात, आवटेही म्हटलेत, मग जर या 20% वाट्यासाठी एवढी तडफड का होते, तर यातच खरं गमक आहे. खेड्यापाड्यात जर तुम्ही गेले आणि एखाद्या व्यापाऱ्याला विचारलं काय बाबा रे तुझा धंदा काय म्हणतो, तर तो सांगतो की यावेळेस कांद्याला भाव मिळाला नाही, द्राक्षावर किडी पडली, रोग पडला, पालेभाज्याचं नुकसान झालं, अतिवृष्टी झाली किंवा दुष्काळ पडला, त्यामुळे शेतकऱ्याच्या हाती पैसा नाही म्हणून आमचा धंदा होत नाही. आणि जर शेतकऱ्याला जर चांगला भाव मिळाला नाही, त्याच्या हातात पैसे खेळले नाही, तर खेड्यापाड्यातल्यापासून अगदी शहरातल्या व्यापाऱ्यांचं कसं होणार आणि ते कोणत्या तोंडाने कर भरणार किंवा कोणत्या तोंडाने ते शेतकऱ्यांबद्दल बोलणार. हा जो काही गैरसमजाचा चष्मा आपल्या मध्यमवर्गीयांनी चढवून ठेवलेला आहे, मला असं वाटतं की तो दूर करण्याची गरज आहे. नेमकं काय शेती आणि शेतकरी काय आहे, त्याचे प्रश्न काय आहेत, हे आपण समजून घेतले तरच या विषयात आपल्याला पुढे जाता येईल असं मला वाटतं. आज इथं अनेक मंडळी शेतीविषयीची, शेतकऱ्यांविषयीची कणव असलेली इथं उपस्थित आहेत. प्रत्येकानं वेगवेगळ्या अंगानं आपले विषय मांडत आहेत ते. परंतु शेतकऱ्यांच्या दुःस्थितीची जोपर्यंत कारणमीमांसा होत नाही आणि त्यावर हुकूम कार्यवाही केली जात नाही, तोपर्यंत ह्या चर्चा अशाच चालू राहतील, पिढ्यानपिढ्या चालू राहतील आणि शेवटी त्या वांजोट्या ठरतील. वर्तमानपत्रांच्या रकान्यामध्ये हा परिसंवाद संपन्न, या पलीकडे त्याला कदाचित महत्त्व राहणार नाही. या पार्श्वभूमीवर जागतिक परिप्रेक्ष्याकडे जर आपण पाहिलं तर काय दिसतं, अगदी अमेरिकापासून तर सर्व विकसित राष्ट्रांची अर्थव्यवस्था थोड्या अधिक फरकानं शेतीवरच अवलंबून आहे. अर्थकारण हाच सर्व अर्थव्यवस्थांचा पाया राहिलेला आहे. आपण त्याकडे कसं बघतो हे सगळ्यात महत्त्वाचं आहे. भारत हा शेतीप्रधान देश आपण मानतो, परंतु त्या दृष्टीनं शेतीबाबतची आपली धोरणं आहेत का? शेतकऱ्यांना आपण त्याची शेती व्यवहार्य होईल अशा पद्धतीची धोरणं आखतो का, याकडे लक्ष दिलं पाहिजे. आज आपण सगळेजण चीनचा उदो करतात. चीनचा सगळ्या पद्धतीचा माल आपल्याकडे येतो. अगदी आता अलीकडे शेतीमालही यायला लागला आहे. आणि चीनकडे बघा, पूर्वी आपण पश्चिमेकडे बघायचो, आता आपल्या शेजारी चीनकडे बघा असं सांगतात अनेक लोक. पण चीन या पातळीवर कधी आला याचा मात्र विचार आपण करत नाही. चीननं जेव्हा काट टाकली त्यावेळेस सर्वप्रथम त्यांनी शैक्षणिक गुणवत्ता वाढ आणि शेतीची उत्पादन क्षमता
वाढवणं हा मुख्य हेतू समोर ठेवला आणि त्यातूनच चीनचं नवनिर्माण झालं. यावरून आपल्याला असं म्हणता येईल का शेतीत स्वयंपूर्ण झाल्याशिवाय प्रगती होणे नाही. काल करोनानंतरच्या अर्थकारणाच्या परिसंवादसुद्धा तिथं वक्त्यांनी सांगितलं की या देशाला तारेल कोण, तर फक्त शेतीच तारेल. त्याचा अनुभव आपण करोना काळात घेतला आहे. गेली 1.5-2 वर्ष संपूर्ण जग ठप्प झालेलं असताना आणि भारतासारख्या विकसनशील देशाची अवस्था काय होती आपण सगळे अनुभवत असताना ज्या कोणी या देशाला सावरलं आणि इथले अर्थकारण सावरली, इथली अर्थव्यवस्था सावरली, ते म्हणजे शेती आणि शेतकरीच होता. हे तरी विसरता कामा नये मला असं वाटतं. ज्या लोकांना शेतकऱ्यांबद्दल दुस्वास आहे, त्यांना आक्षेप आहेत त्यांच्याबद्दल, त्यांच्यावर कर का नाही वगैरे, त्या लोकांनी ही 1.5-2 वर्षाचा जरी अनुभव घेतला, त्याचं चिंतन केलं, तर मला असं वाटतं का त्यांच्या ह्या ज्या काही डोळ्यापुढे जे काही चष्मे लागलेले आहेत ते दूर व्हायला मदत होईल. आता आपण शेती व्यवहार्य कशी करता येईल, तर आत्ता सांगितलं, भालेरावांनी सांगितलं किंवा एकूण शेतकरी संघटनेची भूमिका आहे. जे आंदोलन सध्या चालू आहे, आंदोलन शेतकरी कायदे मागे घेतले तरी किमान हमी भावावर आजही शेतकरी अडवून बसलेले आहेत. आपल्यासारख्या खंडप्राय देशामध्ये आणि विविध पीक पद्धती, सगळ्या पद्धतींमध्ये हे कसं शक्य होईल न होईल हा संशोधकांचा भाग आहे, तज्ज्ञांचा भाग आहे. परंतु छोट्या छोट्या पातळीवर त्यांनी विलास शिंदेंचा उल्लेख केला, मी पण माझ्या भाषणात करणारच होतो की असे ब्रँड आहेत आपल्याकडे आणि त्याकडे पाहून अशा यशकथा या लोकांपर्यंत जायला पाहिजेत असं माझंही मत आहे. परंतु निसर्गावर सोडून आपल्याला चालणार नाही. सरकारचं सुद्धा सध्या आयात आणि निर्यात यातच विशेष रस राहिलेला आहे. आता आयात निर्यातीबद्दल विचार करायचा आहे. मी मुद्दाम वेगळा विषय घेतला, सगळेजण इतर विषयांवर बोलतीलच, परंतु आंतरराष्ट्रीय राजकारण जे आहे, जसं 91 सालानंतर उदारीकरणाची आपण स्वीकारलं उदारीकरण, आणि आता भालेराव म्हटले की त्यानंतर एकूणच सगळं बदलत गेलं, शेती सुधारली. परंतु आंतरराष्ट्रीय राजकारण मात्र हे अर्थकारणाच्या हितसंबंधावरच चालतं. त्यांनी सोयाबीनचा उल्लेख केला, पोल्ट्रीचा, तो माझ्या भाषणाचाही मुद्दा होता. आपल्याकडे सध्या जवळपास वेगवेगळ्या प्रमुख शेतीप्रधान देशांचा माल येतो. मग नेदरलँडचे फुलं असतील, ऑस्ट्रेलियाचे सफरचंद असतील, न्यूझीलंडचा काय चिकू असेल, अगदी चीनचे सुद्धा. ते आलेत, हे पदार्थ आले आपल्याकडे, आपण त्यांना स्वीकारलं, आनंदानं स्वीकारलं. त्यांची ते छानपैकी त्यांचं पॅकेजिंग, त्यांचा आकार, गोडी असेल नसेल, पण ते आपण स्वीकारलं. आपल्या घरात त्यांना मुफ्त प्रवेश दिला. त्याच वेळेस हा माल जेव्हा जेव्हा येत होता, पण आपला माल मात्र बेघर होत होता, याच्याकडे आपलं लक्ष राहिलं नाही. आता हा आपला माल जो आहे, आपण शेतीतली उत्पादन क्षमता प्रचंड वाढवली. विशेषतः लालबहादूर शास्त्रींनी जय किसान जय जवानचा नारा दिल्यानंतर श्री सुब्रमण्यम असतील, अण्णासाहेब शिंदे असतील, यांनी शेतीत सुधारणा केल्या आणि त्याची फळं आपण आज भोगतो आहोत. म्हणजे काही वक्त्यांच्या भूमिकेला मी पण अनुमोदन देतो. हे काही गेल्या 5-6 वर्षातलं नाही आहे, हे गेल्या 20-25 वर्षातली सतत चाललेली एक प्रोसेस आहे, प्रतिक्रिया आहे की ज्यामुळे शेतीचं उत्पादन दिवसेंदिवस वाढत आहे. परंतु मग भारताची कृषी निर्यात एवढी कमी का, याचाही विचार मला असं वाटतं व्हायला पाहिजे. आणि तिथे मग बरंचसं घोडं पेंड खातं. त्याचा दर्जा, त्याची गुणवत्ता ही आंतरराष्ट्रीय दरावर टिकू शकेल का, तिथं रुचेल का, पटेल का, याचा विचार व्हायला पाहिजे. परंतु यातही मोठी गोम आहे. विलासराव त्यांच्या भाषणात कदाचित जास्त सविस्तर या गोष्टी सांगतील. आपण
आपल्या पिकांची गुणवत्ता वाढावी, द्राक्षाची फुगवण वाढावी, ह्यासाठी किंवा द्राक्ष निर्यातक्षम व्हावेत यासाठी ज्या ज्या कीटकनाशक असतील, औषधं असतील, हे कुठून आणतो? हे सगळे पाश्चिमात्यस्थ अमेरिकेच्याच कंपन्या आहेत, ते आपल्यावर थोपवतात. पण जेव्हा आपली द्राक्ष निर्यातीला जातात त्याच्यात त्याची जी काही स्कॅनिंग केलं जातं, जे काही पाहिलं जातं, त्याच्यात रेसिड्यू तर नाही ना. किंचित अंश जरी आढळला तरी लक्षावधी टनाचा माल ते नाकारतात, फेकतात. इथं गुणवत्ता आहे, परंतु ही गुणवत्तेचे निकष ठरवले कोणी? तर आंतरराष्ट्रीय बाजाराने ठरवले आहेत. आपल्याला त्याप्रमाणे वागलं पाहिजे, हे सगळं ठीक आहे. परंतु एकदा का तुमच्या द्राक्षात रेसिड्यू आहे हे त्या यंत्रणेनं, त्या आंतरराष्ट्रीय बाजारानं शिक्कामोर्तब केलं की केवळ आपलं नुकसानच होतं असं नाही, तर आंतरराष्ट्रीय बाजारामध्ये आपली पत जाते, आपली विश्वासार्हता जाते आणि ती मिळवताना किती नाकीनऊ येऊ शकतात हे आपल्याला काही वक्ते कदाचित सांगतील. कांद्याच्या बाजारपेठेचंही असंच झालं. कांद्याची बाजारपेठ ही अर्थात आपल्या धोरण गोंधळामुळे झाली आहे. कांद्याच्या बाबतीत दर 2-3 महिन्यांनी आपलं सरकार नवनवे फतवे काढतं, कधी निर्यात बंदी, कधी आयात. ह्या सगळ्या गोंधळामुळे कांद्याची बाजारपेठही आपण गमावून बसलो. एकेकाळी भारताची आशिया खंडात आणि अगदी युरोपमध्ये सुद्धा आपला कांदा जायचा. आता मात्र ती बाजारपेठ श्रीलंका आणि पाकिस्तानने घेतलेली आहे. ह्या गोष्टीचा आपण विचार करणार आहोत की नाही, हा सगळ्यात महत्त्वाचा प्रश्न आहे असं मला वाटतं. आपल्याला विलास शिंदेंच्या सह्याद्रीचा उदाहरण दिलं आणि ते नाशिकचे आहेत, नाशिकमध्ये त्यांनी काही करून दाखवलं म्हणून ते द्यायलाच पाहिजे, त्यात काही प्रश्नच नाही. पण त्याची प्रेरणा शिंदेने जिथून घेतली मला असं वाटतं, म्हणजे माझ्याशी बोलताना ते मागे जसं म्हटले होते का, अमूल उद्योग जो आहे आपला, म्हणजे आपण केलं नाही का, तर असं नाही आहे. भारतानं सुद्धा हे करून दाखवलं आहे. ज्या कुरियनांची जन्मशताब्दी आपण सध्या साजरी करतो आहे, त्या कुरियननी नेस्लेच्या परदेशी ब्रँडला तोंड देताना काय लढाई केली नाही माहिती आपल्याला. त्यांच्या जीवावर हल्ले झाले नाही माहिती आपल्याला. आणि एवढ्या प्रतिकूल परिस्थितीतून अमूलनं आपला ब्रँड केवळ विकसित नाही केला, परंतु भारताचा आंतरराष्ट्रीय बाजारातला महत्त्वाचा ब्रँड म्हणून डेव्हलप केला. हे आहे ना, आपल्याकडे पण आहे. पण आपण बघतो का त्याच्याकडे, ना आपण कसं बघतो हे खूप महत्त्वाचं आहे. हे जे काही लढे आहेत ते अनेक अर्थाने आहेत. शिंदेंचं सुद्धा सह्याद्री फार्म त्यांनी सांगितलं आता भालेरावांनी का किती देशांमध्ये ते पाठवतात आणि त्यांना सुद्धा फार कमी काळात त्यांनी यश मिळवलं आहे. त्यांना एक व्हिजन होतं आणि त्या व्हिजनचा त्यांनी आधार घेऊन त्यांनी केला. बरं, ते स्वतःच नाही पण त्यांनी 5-10 हजार शेतकऱ्यांना बरोबर घेऊन ते पुढे जात आहेत. त्यांची प्रेरणा घेऊन आपले दत्तू ढगे असतील किंवा नाशिक तालुक्यात बऱ्याच जणांनी आता शेतकरी कंपन्या काढल्या आहेत आणि हा जो काही आहे हे प्रवाह हा असा चाललेला आहे, तो वाढला पाहिजे. मग आता तो वाढेल कसा? पुन्हा धोरणाचा भाग येतो. तर त्याच्यासाठी 2च मिनटं, त्यासाठी आपल्याला शासनाचं सुद्धा सहकार्य पाहिजे आहे. माझी वेळ संपत आली आहे. मी शेवटचं फक्त एवढंच सांगतो की आजही अनेक शेतकऱ्यांना कुठल्याही सवलती नको आहेत. म्हणजे माझ्याशी जे जे बोलतात ते सांगतात असं, पण त्यांना पाण्याची उपलब्धता राहील, त्यांना अहोरात्र विजेचा पुरवठा राहील, त्यांच्या मार्केटिंगची व्यवस्था येईल, बाजाराची नीट व्यवस्था येईल, एवढं मिळालं तरी त्यांना पुष्कळ आहे. त्यामुळे आपली गरज भागवून उत्पादन क्षमता वाढली तर आपल्याला चांगल्या पद्धतीने निर्णय करता येईल. आणि या ज्या सगळ्या तात्पुरत्या मलमपट्ट्या आहे, मग कर्जमाफी असेल, अनुदान असतील, त्यावर केला जाणारा लक्षावधी कोटीचा खर्च जर शेतीविषयीचं आधुनिक तंत्रज्ञान असेल, शेतीसाठीच्या मूलभूत सेवा असतील, यासाठी केलं तर मला असं वाटतं की शेतकऱ्यांची स्थिती तर सुधारेलच, पण सरकारच्या गाठीशी सुद्धा 4 पैसे निश्चितच राहतील. हे सारे तानेबाने साहित्यात यायला हवे. लेखक कवींनी
त्यांना स्थान द्यायला हवे. सेलिब्रिटींनी अशा प्रसंगात मला काय त्याचं ही भूमिका सोडून आपली भूमिका स्पष्टपणे मांडायला हवी. अशी सर्वंकष चर्चा जर या विषयाची होत राहिली तर मला असं वाटतं का या मंथनातून निश्चितच शेतकरी हिताचं अमृत बाहेर पडेल. धन्यवाद. खरं तर या परिसंवादात होणारा प्रत्येक वक्ता अतिशय मूलभूत मांडणी या ठिकाणी करतोय. आणि मी मगाशी आवटेंशी चर्चा करत होतो की तुम्ही संक्षिप्त बोलतात इथे वेळेची मर्यादा असल्यामुळे, परंतु तुमचे संबंध विचार आपल्या सगळ्या वक्त्यांचे एकत्रित करून या संमेलनाची ह्या प्रश्नावरची पुस्तिका संमेलनाच्या मार्फत आम्ही प्रसिद्ध करू आणि ती महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यात पोहोचवण्याची व्यवस्था करू. आणि आता व्यासपीठावरचे सेलिब्रिटी विलास शिंदे यांना मी आमंत्रित करतो त्यांचे विचार व्यक्त करण्यासाठी. ताज्या अपडेटसाठी भेट द्या agrowon.com वर.